फार मनापासून वेळ न घालवता स्वागत करूया शीतला देवी कुलकर्णी यांचं. नमस्कार. शीतला देवी असं नाव आहे तुमचं? हो वा, फार छान नाव आहे. हो, हो, युनिक नाव आहे. है ना? आई वडिलांनी युनिकच मी ठेवलंय. पहिल्यांदा ऐकलं हे. आता माझ्या बहिणीचं पण नाव आहे ना हिमगौरी. बघ, सगळे म्हणायचे तुम्हा दोघींची नाव एकदम युनिक. हिमगौरी. हो, कुठून आला आहात आपण? मी दादरहून आले. अरे वा वा, कोण कोण असतं घरी? माझे मिस्टर असतात, आते सासूबाई असतात, चुलत सासरी बुवा असतात. अरे वा, घरात ज्येष्ठ मंडळी आहेत म्हणजे. हो, वा वा, काय करता आपण शीतला देवी? म्हणजे मी अगोदर जॉब करत होते, पण आता नंतर ते कंपनी बंद झाली. बर. मग आता माझ्या बहिणीचा बिझनेस आहे कोकणातील पदार्थांचा, तर तोच आम्ही चालवतो. म्हणजे हातभार लावता तुम्ही हा, त्याला? म्हणजे मनाकडे जायचा मार्ग पोटातून जातो ना ते. बरं, आम्ही असं ऐकलंय की तुम्ही वेगवेगळ्या प्राण्यांचे पण आवाज काढता म्हणे. हो मग तुम्हाला मिमिक्री करता येते? हो, कुणाचे आवाज काढता? तर मांजरीचा आवाज काढते, कोंबडीचा आवाज काढते. मांजरीचा? हो, एकदा तर गंमतच झाली. काय? मी कुठल्या तरी आमच्या एका पाहुण्यांकडे गेलेली, हा. तर पाणी प्यायला रात्र गेले, तर तिथून एक उंदीर जात होता. तर मी मांजरीचा आवाज काढला, तो तिकडेच थपकून जाऊन बघते तर तिकडेच लपून बसलेला. आणि मग हा खरं मांजरीचा आवाज ऐकून तो घाबरून पळून गेला का? असं हसतच राहिलं लपून. म्हणजे स्तब्ध बाहेर आलं झाला. तर हो, आपल्याला खाईल बिल की काय असं वाटलं. अच्छा, क्या बात आहे. तुम्ही पण माझ्यासारख्या खोडकर आहात. छान वाटलं मला तुम्हाला भेटून. फारच छान. शीतला देवी, मनापासून स्वागत आहे. स्वयंपाकघरात जाऊया. फक्त मला सांगा, मी तुम्हाला काय म्हणू? काकू म्हणू? अहो, काकू नका हो. बरोबर, एवढं अगदी म्हणजे असं मंगळवाना नाहीये. काकू पण चांगला शब्द आहे. काकू मग चांगलं आत्या आहे. म्हणू का? एकदम मोठं झाल्यासारखं वाटतं. हो का? मला तुम्ही ताईच म्हणा. ताई म्हणू? ताई म्हणजे कसं बरोबरीचं हो. वाटतं. बरं, ठीक आहे, चालेल. शीतला देवी ताई हो. हे थोडं लांब पडतं हो. शीतला देवी काकू मग कसं? नको, शीतल ताई म्हणा. शीतल ताई म्हणून. ठीक आहे, चालेल. ओके, शीतल काकू. हे आपलं शीतल ताई. स्वयंपाकघरात जाऊया आणि आजच्या पदार्थांकडे बोलूया. चालेल? या काकू. ते आपलं या ताई. बरं, आता आपण पहिल्या पदार्थाकडे जाऊया. नाव काय? पहिल्या पदार्थाचं नाव आहे चवडे. चवडे. हो, हा गोव्याचा पदार्थ आहे. ओ, तुम्ही कुठले आहात? म्हणजे माझं आजोळ गोव्याचं आहे, हा. तर आम्ही अधूनमधून जातो गोव्याला. माहेर कुठलं तुमचं? माहेर दादरलाच आहे. अच्छा, आणि सासर पण दादरला. हो पण आजोळ तुमचं गोव्याचं. हो. फार छान. चला, चवडे. मी हा पदार्थ कधी खाल्लाही नाहीये आणि नावही पहिल्यांदाच ऐकतोय. आमच्या शीतलताई आमच्यासाठी करतायत चवडे नावाचा गोव्याचा पदार्थ. चला, साहित्य आपल्या समोर आहे. शीतलताई, हो. सांगा आम्हाला काय काय साहित्य आहे? दूध, पाणी, सुकं खोबरं, तूप, मैदा, पिठी साखर, खसखस, तीळ, वेलची पूड आणि मीठ. दूध पाणी म्हणजे काय? थोडं दूध आणि त्यात थोडंसं पाणी घातलेलं आहे. पाणी मिक्स केलंय. ठीक आहे, चला मग कृती करूया. पहिल्यांदा काय करायचंय? पहिल्यांदा आपल्याला हे पीठ मळायचंय. मळायचंय. मग तुम्हाला बाऊल लागेल ना? ह्याच्यात काय मैदा घ्यायचा आहे? हो, फक्त मैदा का मैद्याबरोबर दुसरं कुठलं पीठ आपण ऍड करू शकतो? पाहिजे तर करू शकता, पण आम्ही मैद्याचंच करतो. बर आता थोडं तूप गरम करून घालायचंय. बर. जसं आपण तेलाचं मोहन करतो गरम, हा हा, तसं आपल्याला तूप तसं गरम करायचं. करायचंय.